नमस्कार मित्रांनो, आपण लोकसंख्या वाढ व लोकसंख्या वितरण या प्रकरणामधील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येचे वितरण हे दोन मुद्दे अभ्यासल्यानंतर आपण लोकसंख्या वाढ हा मुद्दा अभ्यासत आहोत. लोकसंख्या वाढीच्या अभ्यासामध्ये आपण जागतिक लोकसंख्या वाढ आपण अभ्यासली. यासाठी आपण इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी पासून आज अखेर आणि इसवी सन 22 मध्ये जगाची लोकसंख्या किती असेल व 100 कोटींनी वाढ होण्यास लागलेली वर्ष किती, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केला. यासाठी आपण जागतिक लोकसंख्या वाढीचा अभ्यास सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी काही कालखंड आपण केले आणि त्यानुसार आपण अभ्यास केला. त्यामध्ये कृषी शोधपूर्व कालखंड, कृषी शोधोत्तर कालखंड, ख्रिस्त जन्म ते इसवी सन 1650, इसवी सन 1650 ते इसवी सन 1950 आणि इसवी सन 1950 ते इसवी सन 2020 अशा प्रकारच्या टप्प्यामध्ये आपण लोकसंख्या वाढीचं विश्लेषण केलं आणि आपल्याला असं लक्षात आलं की ही जी काही वाढ आहे ही वाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. या लोकसंख्येच्या भयानक वाढीची कारणं आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. लोकसंख्येची जी वाढ आहे मित्रांनो, त्याच्या पाठीमागची कारणं आपल्याला इथे दिसत आहेत. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, रोगप्रतिबंधक लसी यामुळं राहणीमानाचा दर्जा सुधारला, आरोग्य क्षेत्रात फारच प्रगती झाली, परिणामी मृत्यूदर कमी झाला मात्र जन्मदर घटला नाही आणि सरासरी आयुर्मानात वाढ झाली. ही काही कारणं आपल्या समोर आहेत. याविषयीच आपण अधिक विश्लेषण नाही करणार, परंतु थोडक्यात आपण काही गोष्टी इथं समजून घेणं आवश्यक आहे. मानवी जीवनामध्ये जसजसा काळ गेला, पाठीमागच्या क्लासमध्ये आपण कालखंडामध्ये विस्तृत असं वर्णन केलेलं आहे, तसं मानवी जीवन सुखकर करण्यासाठी अनेक गोष्टींचा शोध लागत गेला. अनेक गोष्टींचं ज्ञान मानवी जीवन जगण्यासाठी सुखकर आहे अशा ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर होत गेला आणि यातूनच मित्रांनो एक मानवी जीवन जगण्याचा जो काही दर्जा आहे तो उंचावला. उदाहरणार्थ मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, की आपला परिसर स्वच्छ राहावा, आपला गाव स्वच्छ राहावा, आपला तालुका स्वच्छ राहावा, जिल्हा स्वच्छ राहावा, किंबहुना देश स्वच्छ राहावा, यासाठी
वेगवेगळ्या स्तरावरती तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन स्वच्छता मोहीम राबवली जाते. आणि मित्रांनो, यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याला वेगवेगळी नावं, स्वच्छ भारत अभियान अशी नावंही आपण त्याला दिलेली पाहतो. संत गाडगे बाबा स्वच्छता मोहीम अशी वेगवेगळी नावं आपण त्याला दिलेली पाहतो. आणि मित्रांनो, यातून आपण बघतो की हे अलीकडच्या काळातील उदाहरणं झाली. गेले 100 वर्ष अशा अनेक वेगवेगळ्या नावाखाली, वेगवेगळ्या प्रबोधनाद्वारे आपल्याला सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता यामध्ये विशेषतः भर पडलेली पाहायला मिळते. आणि या सार्वजनिक आरोग्यामुळं अनेक जे काही रोग आहेत, रोगांची निर्मिती आहे, याला पायबंद बसतो. लोकांना स्वच्छ हवा मिळू शकतं, लोकांना स्वच्छ पाणी मिळतं. आणि त्यामुळं स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी यामुळं निश्चितच राहणीमानाचा दर्जा सुधारतो. शिवाय आपलं जे काही सरासरी आयुष्य आहे ते सरासरी आयुष्य सुद्धा वाढतं. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की सार्वजनिक आरोग्यासाठी जे काही मोहीम राबवली जाते, मग ती भारतात असेल, राज्यात असेल, जिल्ह्यात असेल, तालुक्यात असेल, गावात असेल, त्या प्रत्येक ठिकाणी, फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि ज्या देशामध्ये थोडंसं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे त्या देशात ही बलपूर्वक, म्हणजे कायदे प्रत्येकच देशात आहेत, परंतु तिथं कायद्याचा बडगा उगारून सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि या सर्व गोष्टीचा एकंदरीत परिणाम असा झाला की मानवाचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य सुधारलं. आता स्वच्छतेच्या संदर्भात वैयक्तिक स्वच्छता हाही भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. मग साधं हात धुणं असेल, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणं या गोष्टी असतील, किंवा स्वच्छ शौचाला जाऊन आल्यानंतर हात धुणं या गोष्टी असतील, नियमितपणे स्नान करणं असतील, नियमितपणे ब्रश करणं असेल, या अनेक गोष्टी आहेत ज्याला आपण वैयक्तिक स्वच्छता म्हणतो. यालाही अलीकडच्या काळामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती करून लोकांच्या पर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला यश चांगल्या प्रकारे मिळालं. प्रगत देशामध्ये जलदपणे यश मिळतं, जेणेकरून तिथं साक्षर लोक असतात आणि ती साक्षरता खऱ्या अर्थानं त्याने आपल्या जीवनामध्ये अंगीकारली असते. तर विकसनशील व अविकसित देशामध्ये थोडंसे उशिरानं पोचतंय आणि तिथं उशिरानं हे लोक काय करतायत, स्वीकारतायत. परंतु तरी सुद्धा ते अलीकडच्या काळामध्ये निश्चितपणे सर्व ठिकाणी पोहोचलेलं आहे. अजूनही जे आदिवासी भाग आहेत, जे दुर्गम भाग आहेत, जे मागासलेले भाग आहेत, त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य स्वच्छता याचं महत्त्व अजून पोचलेलं नाही मित्रांनो. त्यासाठीही शासन आपापल्या पातळीवरती प्रयत्न करतंय. आपणही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. याशिवाय रोग प्रतिबंधक लसी मोठ्या प्रमाणात आल्या. जसं की आपण बघतो की साधारणपणे आपण पाहतो की गेल्या 100 वर्षामध्ये अनेक रोग आणि त्या रोगांच्या वरती असणारे जी काही उपाययोजना याच्यामध्ये आपल्याला संशोधन झालेलं पाहायला मिळतं. आणि या संशोधनातून आपण बघतो की अनेक
रोगांच्यावरती उपाययोजना समोर आलेल्या आहेत. यासाठी मित्रांनो, आपण गेल्या वर्षी किंवा पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये आपण STD, विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती, यामध्ये एक प्रकरण अभ्यासलं होतं. त्या प्रकरणाचं नाव होतं विज्ञान, तंत्रज्ञान व मानवी आरोग्य. या अनुषंगाने आपण संपूर्ण आयुर्वेदिक असू दे किंवा ॲलोपॅथी असू दे किंवा ज्याला आपण ॲक्युपंक्चर म्हणतो किंवा ज्याला आपण होमिओपॅथी म्हणतो, या सर्व क्षेत्रातील झालेली जी काही संशोधन आणि त्यामुळं सुधारलेलं मानवी आरोग्य, या सर्व गोष्टींचा एक परिणाम झाला मित्रांनो. तो परिणाम असा झाला की मृत्यूदर कमी झाला आणि जन्मदर फारसा घटला नाही किंवा घटला नाही असं म्हणा, जसा आहे तसा राहिला. आणि याचा परिणाम असा झाला की एकूण जी काही लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या जलद गतीनं वाढत गेली, हे आपण पाहिलं. आणि यासाठी मित्रांनो आपण बघितलं की दर जी काही 100 वर्षानं लोकसंख्येची जी काही भर पडत गेली, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, मग आपल्या लक्षात आलं की प्रतिवर्षी 100 कोटीची भर पडण्यास लागणारा कालावधी 1962 पासून अनुक्रमे 32 वर्ष, 13 वर्ष, 12 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की लोकसंख्या 100 वर्षानं वाढण्यासाठी लागलेला जो काही कालावधी आहे, तो 12-13 वर्षावर येऊन पोचला. पूर्वी तर हा खूप मोठा कालावधी होता. आपण या संदर्भात सुरुवातीलाच एक चार्ट पाहिलेला आहे मित्रांनो. त्या चार्टच्या आधारेच ही माहिती मी तुम्हाला सांगित आहे. म्हणजे यावरून आपल्याला लोकसंख्या जी काही वाढ आहे, ही वाढ कशी जलद गतीनं होत आहे हे आपल्याला लक्षात येईल. ही काही लोकसंख्या वाढीची कारणं या ठिकाणी आहेत. याशिवाय सुद्धा मित्रांनो अनेक इतरही कारणं आहेत. हे आरोग्याच्या संदर्भात झालं, वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भात झालं, परंतु मित्रांनो इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं लोकांचं आयुर्मान वाढलं किंवा मृत्यूचा दर कमी झाला. त्याच्यामध्ये इतर कारणांच्या मध्ये आपण जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत, मग ते महापूर असू दे, भूकंप असू द्या किंवा दरडी कोसळणं असू दे किंवा दुष्काळ असू द्या, अशा अनेक जे काही नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मित्रांनो की पूर्वी जे लोक मरायचे, खूप मोठ्या प्रमाणात मरायचे, याच्यावरती प्रतिबंध आला. याशिवाय साथीचे रोग यायचे आणि या साथीच्या रोगामध्ये तर पुष्कळ लोक मरायचे. आपण बघतो भारतात तर आपण पाहिलं की प्लेगची साथ आली त्या दशकामध्ये. आपण जर बघितलं तर पुढे आपण अभ्यासणार आहोत सविस्तर, तर त्या दशकामध्ये जवळजवळ 2 कोटी लोक मृत्युमुखी पडले. तर असे हे प्रचंड जो काही मृत्यू व्हायचे या नैसर्गिक आपत्तींच्यामुळं, याच्यावरतीही विज्ञानाच्या प्रगतीमुळं आळा बसलेला आहे आणि जेणेकरून मृत्यू दर कमी झालेला आहे. ही काही कारणं आपल्याला सांगता येतात की नैसर्गिक आपत्तीपासून होणारे जे काही मृत्यू आहेत, याच्यामध्येही घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यासाठी अनेक जी काही वैज्ञानिक सोयी सुविधा असतील, संदेशवहनाची साधनं असतील, अनेक साधनांचा वापर मानव करू लागला आणि स्वतःचा मृत्यूपासून जे काही होणारा बचाव करू लागला. जे काही साथीचे रोग आहेत त्याच्यावरती तर आपण आत्ताच पाहिलं की रोग प्रतिबंधक लसी आलेल्या आहेत आणि आज सुद्धा आपल्याकडं एक साथ आलेली आहे आणि त्याला आपण कोरोना म्हणतो. आणि त्यासाठी सुद्धा जगभरातील सर्व शास्त्रज्ञांची आणि वैज्ञानिक संस्थांची एक स्पर्धाच लागलेली आहे की आम्ही लवकरात लवकर काय करू की याच्यावरती औषध उपलब्ध करू. मग ते मेडिसिन असेल किंवा रोग प्रतिबंधक लस असेल, अशा दोन्ही टप्प्यावरती आज संशोधन सुरू असलेलं पाहायला मिळतं. त्यात आपणही म्हणजे भारत देशही पाठीमागं आहे असं नाहीये, भारत देशही टॉपला आहे. आपल्याला अभिमानाची गोष्ट मित्रांनो की जगाला
जेवढ्या लशी लागतात त्या लशीमध्ये जवळजवळ 60 ते 70% लशींचं प्रोडक्शन उत्पादन हे भारतात होतं आणि इथूनच सर्व जगाला हा मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा पुरवठा होतो. आणि क्षमता म्हणाल तर तज्ज्ञांचं असं स्पष्ट मत आहे की भारत देशामध्ये एवढी क्षमता आहे की संपूर्ण जगाला लागणारं लसीकरण आहे, त्याचं प्रोडक्शन आणि त्याचं सप्लाय किंवा वितरण आपण म्हणतो, उत्पादन व वितरण करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो, कोणत्याही देशामध्ये भविष्य काळामध्ये आपल्याला कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होऊ दे, त्याचं उत्पादन मात्र करण्यामध्ये भारत हा अग्रेसर असणार आहे. ही तुम्हाला आणि आपल्यासाठी मला सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आपण अग्रेसर आहोत. आणि हे सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी काय करतायत मित्रांनो, मृत्यूदर जो आहे तो मृत्यूदर कमी करतायत. याशिवाय आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट मित्रांनो लक्षात घेणं आवश्यक आहे की जो मृत्यूदर घटण्याचं एक प्रभावी कारण की संदेशवहनाची साधनं आणि मित्रांनो दुसरं म्हणजे वाहतुकीची साधनं, याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्यामुळं आज मृत्यूचं प्रमाण घटलेलं आहे. उदाहरणार्थ पहा, एखाद्या ग्रामीण भागात असेल किंवा एखाद्या छोट्या अशा पहाडी एरियामध्ये असेल की एखादा व्यक्ती जर आजारी असेल तर त्याला क्षणामध्ये शहरी भागाशी कनेक्ट करणारे रस्ते असल्यामुळं तो व्यक्ती शहरी भागात येऊन उपचार घेतो. किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या असणाऱ्या ज्या काही वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये उपचार केंद्र उपलब्ध आहेत आणि याच्या सहाय्यानं सुद्धा लोकांचा जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर घटलेला आहे. पूर्वी सर्पदंश सारखे जे काही दंश व्हायचे, प्राण्यांच्यापासून इजा व्हायची आणि त्याच्यामुळे जे काही मृत्यू व्हायचे मित्रांनो, ते मृत्यू आज सहज आपल्याला टाळता आलेले आहेत. अनेक ग्रामीण भागातील जी काही हॉस्पिटल्स आहेत, छोटी छोटी त्याला हॉस्पिटलला संलग्न असणारी जी काही छोटी सेवा देणारी केंद्र आहेत, त्या केंद्रामध्ये सुद्धा आज आपण श्वानदंशावरती लस, सर्पदंशावरती लस किंवा इतर काही लसी आपण तिथं उपलब्ध केलेल्या आहेत. आणि लसीकरण मोहीम तर आपण अत्यंत प्रभावीपणे भारतामध्ये राबवतो आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आहोत. उदाहरणार्थ पल्स पोलिओची लस आपण बघतो, आजही मोठ्या प्रमाणात आपण यशस्वीपणे हे अभियान राबवतो आणि भविष्य काळामध्ये जर आपल्याला लवकरच कोरोनावरती लस आली तर त्याचं सुद्धा आपण अशाच प्रकारचं लसीकरण अधिक प्रभावीपणे राबवण्यामध्ये यशस्वी होऊ. परंतु मित्रांनो, पल्स पोलिओचं लस आणि कोरोनाची लस प्रभावीपणे राबवण्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढत्या असणाऱ्या लोकसंख्येमुळं अनेक मर्यादा त्या ठिकाणी पडणार आहेत. कारण आता आपण पल्स पोलिओचं जे काय अभियान राबवतो मित्रांनो, ते फक्त जन्मापासून ते वर्ष 5 वर्षापर्यंत ही बालकं असतात आणि त्या लहान मुलांनाच फक्त आपण लसीकरण करतो. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण कल्पना करा की 138 कोटीचा जो काही देश आहे, या देशामध्ये संपूर्ण देशाला लसीकरण करण्यासाठी किती कालावधी लागेल, किती शक्ती खर्च होईल, या सर्व गोष्टींची आपल्याला कल्पना येऊ शकते आणि भविष्य काळामध्ये प्रत्यक्ष या गोष्टीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्यावेळेस खरा आपला कस लागणार आहे असंही आपण म्हणू शकतो. परंतु या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागेल. तर या सर्व गोष्टी आहेत की सोयी सुविधांच्या गोष्टी, यामुळं सुद्धा मृत्यूदर घटलेला आहे मित्रांनो. मात्र जन्मदर या काळातला तसाच राहिलेला आहे. दरम्यान जर आपण बघितलं तर सरासरी आयुर्मान आहे, हे सरासरी आयुर्मान जगातील अनेक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जरी असलं तरी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि या सर्व गोष्टींच्यामुळं मित्रांनो, लोकसंख्या वाढीची जी काही कारण आहेत, ही कारणं असे अनेक कारणांच्यामुळं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, यानंतर आपण पुढचा जो मुद्दा आहे, मुद्द्याकडे जाणार आहोत, लोकसंख्या वाढीचा वेग. या वेगाकडे आपण थोडंसं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. जर आपण पाहिलं तर हल्ली
जागतिक लोकसंख्या वाढीचा वेग प्रतिवर्षी 1.14% आहे. आणि यामुळं पहा, पुन्हा काही स्क्रीनवरतीही मी लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे पुन्हा मी सांगतोय आपल्याला की जागतिक लोकसंख्येचा जो काही वाढीचा वेग आहे, लोकसंख्या वाढीचा वेग आहे, हा प्रतिवर्षी 1.14% आहे. आणि दरवर्षी सरासरी 80 दशलक्ष लोकसंख्येची एकूण लोकसंख्येत भर पडत आहे मित्रांनो. आणि यामुळेच आपल्याला जवळजवळ 12-13 वर्षानं मूळ लोकसंख्येमध्ये 100 कोटींची भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा वाढीचा वेग आपण जर पाहिला, मात्र तुम्ही म्हणाल की हा वाढीचा वेग जास्त आहे का कमी आहे? पूर्वीपेक्षा हा कमी झालेला आहे, हे आपल्यासाठी सुदैवाची गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा आज जी काही मूळ लोकसंख्या आहे, मूळ लोकसंख्येचा जो पाया आहे तो इतका विस्तृत आहे मित्रांनो की दर 12-13 वर्षानं 100 कोटींची भर पडत जाणार आहे. याच्यामध्ये घट करायची असेल किंवा याच्यामध्ये जर कपात करायची असेल तर आणखीन जनजागृती आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये प्रगतशील देशांचा जो वाटा आहे तो प्रभावी आहे. आणि जे विकसनशील व अविकसित देशांचा वाटा आहे किंवा त्यांचा सहभाग आहे तो नगण्य आहे, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. लोकसंख्या वाढीचा वेग मग पूर्वी आजचा मी सांगितला 1.14%, परंतु पूर्वी जर आपण बघितलं तर 1960 मध्ये लोकसंख्या वाढीचा वेग प्रतिवर्षी अतिउच्च होता आणि तो 2% पेक्षा जास्त होता. 2% पेक्षा जास्त होता. आणि पर्टिक्युलर सांगायचं झालं तर 1963 मध्ये हा दर 2.19% प्रतिवर्षी होता. म्हणजे इतका हा प्रचंड लोकसंख्या वाढीचा मित्रांनो वेग होता. आणि त्याला आपण हळूहळू खाली आणलेला आहे, 2च्याही खाली आणलेलं आहे. आज त्याला 1.14 वरती आणून ठेवलेलं आहे. आणि भविष्य काळात मित्रांनो निश्चितपणे हा जो काही लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो नजीकच्याच काळात 1% पेक्षा कमी येईल. आणि जेव्हा मित्रांनो 1% पेक्षा कमी लोकसंख्या वाढीचा वेग असेल, जागतिक लोकसंख्या वाढीचा वेग असेल, तेव्हा तो आपल्या आटोक्यात आहे असं आपण म्हणू शकतो. पण तो 1 ते 2% किंवा असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत की मध्यम लोकसंख्या वाढीचा वेग आपण म्हणू शकतो. आणि मित्रांनो 2% पेक्षा जास्त असेल किंवा तो 3% पेक्षा जास्त गेला तर काय होईल? लोकसंख्या वाढ जी आहे ही भयानक म्हणावी लागेल. म्हणजे 1% पर्यंतची जी काही वाढ आहे ती आपल्याला नियंत्रणात आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1 ते 2% पर्यंत जी काही वाढ आहे ती आपल्याला मध्यम आहे असं म्हणायला लागेल. आणि 2 ते 3% पेक्षा जी वाढ आहे दरम्यानची ती जास्त आहे म्हणावं लागेल. आणि 3% पेक्षा जी काही वाढ असते प्रतिवर्षी ती अति भयानक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु आपण जर बघितलं तर आज जो काही एकूण लोकसंख्येचा पाया जे म्हणतो तो मोठा असल्यामुळं मित्रांनो काय होतं की आपण 1%च्या वर गेलो किंवा 2%च्या आसपास गेलो तरी सुद्धा खूप मोठा लोकसंख्या वाढीला वेग बसतो. ही अत्यंत भयानक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. असं तज्ज्ञांचं मत आहे की 2050 साली लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो मित्रांनो आपण 0.5% पर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि यासाठी सर्वांचा जो काही प्रयत्न असेल तो सकारात्मक असणं गरजेचं आहे. 21व्या शतकातील लोकसंख्येतील वाढ सुद्धा आपण या ठिकाणी विचारात घेतली तर ती वाढ सुद्धा कशी आहे? ती जलद गतीनं वाढणार असेल किंवा वाढीचा वेग हा जरी कमी झाला तरी सुद्धा एकूण पाया मोठा असल्यामुळं लोकसंख्या वाढ ही भयानक असेल. आणि मग आपल्याला नजीकच्याच काळामध्ये चित्र वेगवेगळं दिसेल. भारताच्या संदर्भात काय चित्र दिसेल मित्रांनो? ते चित्र असं असेल की सन 2030 मध्ये अंदाज आहे 2030 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त असेल आणि भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल असं भविष्यकालीन चित्र
आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना आज आपण जर बघितलं तर भारताची लोकसंख्या ही 138 कोटी आहे आणि जगाची लोकसंख्या ही 780 कोटी आहे. हे या ठिकाणी आपण जे काही नमूद करतो ते नमूद करताना आपण लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो वेग विचारात घेतलेला आहे आणि त्याच्या आधारेच ही वाढ आहे. आणि या लोकसंख्या वाढीचा वेग जरी कमी होत असला तरी एकूण लोकसंख्या जास्त असल्यामुळं जी काही निव्वळ वाढ आहे ती निव्वळ वाढ खूप मोठी असणार आहे, यात कोणतीही शंका नाही. आणि मग या लोकसंख्या वाढीला आपण भयानक स्वरूपाची लोकसंख्या वाढ असं म्हणू शकतो किंवा लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणू शकतो. पहा मित्रांनो, विस्फोट हा शब्द आपण इथं खाली मुद्दाम लिहिलेला आहे, तो एक स्वतंत्र मुद्दा आपण केलेला आहे, लोकसंख्या विस्फोट. आणि हा विस्फोट कशाच्या आधारे आहे तर पाठीमागे जे आपण आकडेवारी जे बघत गेलो त्या आकड्यांच्या आधारेच हा प्रचंड मोठा लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातूनच जगाची लोकसंख्या आपल्याला नजीकच्या काळामध्ये आणखीन वाढत जाईल आणि ती वाढ भयानक असेल. किती असं सांगितलं जातं की 2050 ते 2055च्या दरम्यान जगाची लोकसंख्या म्हणे 1000 कोटीपर्यंत पोहोचेल जर हा दर असाच राहिला तर. आणि म्हणून मित्रांनो, यामध्ये आपल्याला रोख लावणं किंवा नियंत्रण लावणं किंवा जनजागृती करणं, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर लोकसंख्या विस्फोट यावरती आपण चर्चा पुढील भागामध्ये करूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.